नमस्कार, मी सचिन खुटवळकर. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या सगळ्याच घडामोडी सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. खाणींच्या लिजामबाबतची गोवा सरकारची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. निर्धारित वेळेत याचिका दाखल न केल्यानं फेटाळल्याचं कोर्टाकडून स्पष्ट. मायनिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून राज्यातील खाणी सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील. आगामी विधानसभा अधिवेशनात आणणार कॉर्पोरेशन बिल, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. केंद्रीय मंत्र्यांकडून गोव्याला सहकार्य देण्याची ग्वाही. विविध विकास कामांसंबंधी मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीत पाठपुरावा. गोवा माइल्स बंद करेपर्यंत डिजिटल मीटरचा विषयच नको. टॅक्सी मालक आक्रमक. कायदेशीर लढाई यापुढे सुदीप तामणकर लढणार. दिल्लीच्या वीज मंत्र्यांचं आव्हान निलेश काब्रालांनी स्वीकारलं. वीज प्रश्नी चर्चा करण्यासाठी सत्येंदर जैन येणार गोव्यात. सोमवारी चर्चेची काब्रालांकडून ऑफर. आणि केंद्र सरकारकडून फोन टॅपिंगद्वारे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात. फोन टॅपिंगची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी करा, गोवा प्रदेश काँग्रेसकडून मागणी. राज्यातील 88 लिजांचं नूतनीकरण रद्द करून खाणी बंद करण्याचा आदेश फेब्रुवारी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. या खाणबंदी आदेशावर फेरविचार करावा अशी याचिका गोवा सरकारनं न्यायालयात दाखल केली होती. मात्र ही याचिका फेटाळण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली. राज्यातील खाणी सुरू व्हाव्यात यासाठी राज्य सरकारनं जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी खाणबंदी निर्णयाच्या आदेशाचा फेरविचार करावा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. एका खाण कंपनीनंही तशीच याचिका दाखल केली होती. मात्र गोवा सरकारची निराशा झाली. निर्धारित वेळेत फेरविचार याचिका दाखल करण्यात न आल्यानं ती फेटाळल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं. फेरविचार याचिका 30 दिवसांच्या आत दाखल करावी लागते. मात्र गोवा सरकारनं 20 महिन्यानंतर याचिका दाखल केल्यानं ती फेटाळण्यात आली. दरम्यान वेदांता लिमिटेड आणि गीता बाला परुळेकर या कंपन्यांनी 2037 पर्यंत खनिज काढण्याची मुभा द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. गोवा सरकारच्या खाण खात्याला यात प्रतिवादी करण्यात आलं होतं. ॲबॉलिशन ऑफ मायनिंग कन्सेशन आणि लीज कायदा 1961 पासून लागू केला आहे. तो 1987 पासून लागू करावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. हा कायदा 1987 पासून लागू केला तर MMRD कायद्यानुसार खनिज 2037 पर्यंत काढण्याची मुभा मिळणार होती. मंगळवार 6 जुलै रोजी व्हर्च्युअल पद्धतीनं याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित होतं. मात्र सुनावणी होऊ शकली नाही. अखेरीस मंगळवारी 20 जुलैला ही सुनावणी पार पडली. दरम्यान 30 दिवसांच्या आत फेरविचार याचिका दाखल करण्याचा नियम असताना गोवा सरकारनं 600 दिवसांनी गोवा फाउंडेशनच्या याचिकेला आव्हान दिलं. यावरून गोवा सरकार आणि गोवा भाजपचा मायनिंग सुरू करण्याबाबतचा ढोंगीपणा उघड झाल्याचा आरोप काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे दिल्ली दौऱ्यावरून गोव्यात परतले. दिल्लीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटींदरम्यान राज्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी केंद्र सरकारचं सहकार्य मिळवलं. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांची भेट घेतली आणि खास करून गोंयांत आशिल्ले कंप्लिटेड प्रोजेक्ट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आसतले किंवा स्वदेश दर्शन स्किमीच्या अंतर्गत आमी आगवाद जेल पुराय केल्या ताच्या इनॉग्रेशनच्या प्रोजेक्टाक माननीय पंतप्रधानांक इन्वायट केलें. दुसरी मिटींग आमी होम मिनिस्टर श्री अमित शाह आणि ट्रायबल मिनिस्टर श्री अर्जुन मुंडा हांची घेतली. खास करून जे आमचे धनगर गवळी कम्युनिटी हांकां ST दर्जो दिवपाचो आसलो हाज्या संदर्भात पुराय डेलिगेशन्स म्हणजे डेप्युटी CM आसतले आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर, डेप्युटी CM बाबू कवळेकर, सोशल वेलफेअर मिनिस्टर बाब मिलिंद नाईक, आमचे मिनिस्टर बाब दीपक पावसकर, गोंय राज्याचे सभापती म्हणजे राजेश पाटणेकर आणि ते डेलिगेशनात आशिल्ले वेगवेगळे त्यांच्या समाजाचे रिप्रेझेंटेटिव्स हांच्या सगळ्यांच्या बरोबर आमी ट्रायबल मिनिस्टर श्री अर्जुन मुंडाजी हांकां मेळ्ळे, तांकां निवेदन दिलें. CSUय हाका हजर आशिल्ले. ताज्या उपरांत द सेम मॅटराचेर आमी होम मिनिस्टराक मेळ्ळे आणि गोंयांतल्या आमच्या गवळी धनगर समाजाक
एसटी दर्जो दिवचो हाच्या संदर्भात तांचे कडेन मागणी केल्या. मिनिस्टर फॉर द रेल्वे कम्युनिकेशन एंड इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स एंड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी श्री अश्विनी वैष्णवजी हांकां मेळ्ळे. गोंयांत आशिल्ले IT रिलेटेडचे भारत नेट प्रोजेक्टाच्या संदर्भांतलो इश्यूज खूब दीस जालो पेंडींग आसा. ताज्या संदर्भात वेरियस ऑप्शन्स तांचे कडेन डिस्कस जाली. हांवें मिनिस्टर फॉर द कोल एंड मायन्स प्रल्हाद जोशीजी हांच्या बरोबर जाली आनी तांच्या बरोबर आमचो एक MOU मिनरल फॉर द एक्सप्लोरेशन ऑफ द कॉर्पोरेशन मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड to assess the mineral resources in the Goa by conducting the geo-specific exploration and to establish in the state of the mineral activity. हांच्या कडेन आमचो MOU सायन जालो. मागीर आमी मिनिस्टर फॉर द रोड ट्रान्सपोर्ट एंड हायवेज माननीय श्री नितीन गडकरीजी हांकां मेळ्ळे आनी वेरियस इश्यूज रिलेटेड टू द नॅशनल हायवे पत्रादेवी पासून जे आमी करसवाडा देन करसवाडा टू बांबोळीम टू जुवारी ब्रिज देन जुवारी ब्रिज आनी जुवारी ब्रिज टू द वेर्णा पर्यंत अश्यो वेगवेगळ्यो पॅकेजीस जे आसा ताज्या संदर्भांतले वेरियस रिलेटेड इश्यूज आशिल्ले. ताज्या उपरांत खास करून मिनिस्टर फॉर द एनवायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज श्री भुपेन यादवजी नवीनच मंत्री जाल्ले आसा तांकां मेळ्ळो आनी स्टेटींतले एनवायरमेंट फॉरेस्ट आनी क्लायमेट चेंज हाच्या संदर्भांतले वेरियस इश्यूज हे पेंडींग आशिल्ले. विशेश करून रिक्वेस्ट टू परमीट द सँड मायनींग इन CRZ. आमी आतां पर्यंत NCZM हांच्या रिकमेंडेशन ऑलरेडी आसा की CRZच्या हितूंतल्यान सँड मायनींग काडपाक मेळटा. ते नोटिफाय जावपाचें उरलां. ते थोड्या दिसांच्या भितर तांच्या कडल्यान नोटिफिकेशनूय येतलें जेणे करून CRZ एरियेंतल्यान आमचे सँड मायनींग भाव आसा हांकां सँड काडपा खातीर जे सँड बार हे मोठ्या प्रमाणात क्रिएट जाता ते काडपाक नोटिफिकेशन्स करपाक तांकां रिक्वेस्ट केली. इन्फॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टींग मिनिस्टर एंड स्पोर्ट्स एंड यूथ मिनिस्टर्स मिस्टर अनुरागजी ठाकूर हांची भेट घेतली. इफीच्या संदर्भात तांच्या कडेन डिस्कस जालें. इफीची मिटींग ऑर्गनायझेशन ऑफ द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल येता ते शेनवारा पर्यंत स्टेट आनी सेंटर हांच्या मदीं व्हर्च्युअल मोडांतल्यान हेजे ऑर्गनायझेशनचेर मिटींगूय बेगिनात बेगीन जावपाची आसा. आज सकाळी हांवें MOS फॉर द कोल मायन्स एंड रेल्वे श्री रावसाहेब दानवे हांची भेट घेतली. कोंकण रेल्वे संदर्भात बाकीचे मायन्स कोल हेच्या संदर्भांतले वेरियस इश्यूज तांच्यांनी आमकां सहकार्य करपाचें प्रॉमीस केल्लें आसा. आमचे कडल्यान आमी मायनींग कॉर्पोरेशन फॉर्म करपाचें ऑलरेडी फक्त घोशीत करूंक ना तर परवाच्या आमच्या एसेंब्लीन पुराय ताजो ड्राफ्ट आनी हें सगळें कंप्लीट जालें. बील पास जें आसा हें परवाच्या एसेंब्लीत बील पास जाता आनी जेणे करून मायनींग कॉर्पोरेशनच्या वतीन परत एकदां नेटांत मायनींग सुरू करपा खातीर बोथ द ऑप्शन मायनींग कॉर्पोरेशन आनी ऑप्शन ऑफ द मायनींग लिजीस सो डॅट आमकां आतां ओपन जालें कारण इतके दीस सुप्रीम कोर्टाच्या आमकां खंय तरी निर्णयाची वाट पळोवची पडटाली म्हणून ह्या विशयाक आमी तरी आसतना सुद्दां जे आमी मायनींग कॉर्पोरेशन हे ऑलरेडी फॉर्म करपाक घेतलेले बट बेगिनात बेगीन आमी ऑप्शन लिजीसांचें करप आनी मायनींग कॉर्पोरेशनांतल्यानूय बी मायनींग चालू करप हाज्या खातीर सरकार खूब सिरियस आसा आनी ताजेर पयलींच मायनींग कॉर्पोरेशन फॉर्म जाल्लें आनी हाज्या बेगिनात बेगीन आमी लिजीस ऑप्शन आनी मायनींग कॉर्पोरेशनाच्या माध्यमांतल्यान मायनींग एक्टिविटीज ज्यो गोंयांत आसा ह्यो रिज्यूम करपा खातीर आमी म्हजे डायरेक्टर ऑफ मायन्स हांकां जाता तितके बेगीन कामाक लायतले आनी ते करून घेतले. गोव्याचे वीज मंत्री निलेश काब्राल आणि आम आदमी पार्टीचे नेते यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. आपचे दिल्लीतील वीज मंत्री सत्येंदर जैन यांनी काब्राल यांना येत्या रविवारी वीज प्रश्नी जाहीर वादविवाद करण्याचं आव्हान दिलंय आणि काब्राल यांनी सुद्धा हे आव्हान स्वीकारलंय. मोफत विजेचा राजकीय करंट. Let's have a debate between the BJP's Goa model of governance and the Kejriwal model of governance. वीज प्रश्नावरून आव्हान प्रति आव्हान. I accept the challenge thrown by the Power Minister of Delhi, Mr. Satyendra. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सध्या राजकीय चढाओढ बघायला मिळते. दिल्लीतील सत्ता काबीज केल्यानंतर गोव्यातही मुसंडी मारण्याची अभिलाषा धरून आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी भाजपला टार्गेट केलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोंयकारांना 300 युनिट मोफत विजेचं आश्वासन दिल्यानंतर आता दिल्लीचे आमदार राघव चड्डा
यांनी पुन्हा एकदा गोव्याचे वीज मंत्री निलेश काब्राल यांना डिवचलंय. Mr. Nilesh Kabral and his entire government has been in a state of shock ever since the Delhi Chief Minister and Aam Aadmi Party National Convener Shri Arvind Kejriwal announced that Aam Aadmi Party will provide free electricity to Goans once it forms the government in the year 2022. Ever since this mega announcement of free electricity, 24/7 uninterrupted supply of electricity to each Goan household, the BJP and in particular Mr. Nilesh Kabral are in a state of shock. They have received a 440 volt shock from none other than Arvind Kejriwal. And therefore, Mr. Nilesh Kabral has once again challenged me to come to Goa and debate with him on the issues of governance. I accept your challenge. I accept your challenge and would be happy to come and debate with you. Let's have a debate between the BJP's Goa model of governance and the Kejriwal model of governance. राघव चड्डांच्या या आव्हानावर गप्प बसतील ते काब्राल कसले. त्यांनी राघव चड्डांचं आव्हान स्वीकारलं, पण चर्चा दिल्लीच्या वीज मंत्र्यांशीच करेन असंही ठणकावलं. लास्ट टायमूय हांवें ताका क्लियर सांगलेलें जेन्ना हो इश्यू पयलीं जाल्लो नंतर तो तेजे कडेन बसून आसतना मागीर तेंचो लोकल लिडर गोंयचो बसलो आनी हो डिबेट सगळ्यांक पळयल्लो. आतां पयर हांवें जो डिबेट सांगलो तो आमचो चीफ मिनिस्टर दिल्लीचो अरविंद जी केजरीवाला कडेन हांवें सांगलेलें. आतां ताका जर बसपाना जाल्यार हांव बी करूं शकता. म्हजो स्टँड व्हेरी क्लियर आहा. चड्डा जो ऑनरेबल MLA आसा मिस्टर चड्डा खंय आसा आमचो दिल्ली आसा तो खंय तरी जाल बोर्डाचो चेअरमॅन आसा. ताका पयलीं 28,000 कोटी ते भरून सिएशन केला ते पयलीं क्लियर करपा जाय. मागीर म्हाका सांग पूण I never see you should always be even the first instant I did not sit with him not because if he was the minister of power I would have sat with him. So ताका एक अरविंद केजरीवाल सांगपाक जाय ताका मिनिस्टर ऑफ पावर कर म्हणून हांव बसता नो प्रॉब्लम आतांच बसता. I told him also that you either bring him कोण तो त्याचा पॉवर मिनिस्टर I am ready to sit. हे आव्हान प्रति आव्हान आजचं नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही असाच वाद उफाळून आला होता. मात्र काब्राल यांनी त्यावेळीही चड्डांसोबत वीज प्रश्नावर चर्चा करण्यास नकार देऊन दिल्लीचे वीज मंत्री किंवा गोव्यातील कोणत्याही आपच्या नेत्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार 25 नोव्हेंबरला ही चर्चा झाली. त्यात आपतर्फे वाल्मिकी नायक यांनी किल्ला लढवला. दिल्लीचं आम आदमी पार्टी सरकार केजरीवाल मॉडेल कितें म्हणटा तुमचो जर 200 युनिट पर्यंत तुम्ही कन्झ्युम केलें जाल्यार तुमचें बिल 0. तेंची गव्हर्मेंटान ती स्कीम केल्या ती आमी कित्याक करपाक जाय. पूण आमचे गव्हर्मेंटान खुबशे स्कीम केल्या ताणें केल्या विचार मग ताका पयलीं. सो ह्यो गोश्टी नाका. ही स्कीम तो फुकट दिना. ही स्कीम तेणी केल्या की फुकट दिवपाचें पूण बिल जनरेट जाता. अरे बिल जनरेट कित्याक जावपाक जाय. तो जर फुकट दिता जाल्यार बिल कित्याक जनरेट जावपाक जाय. गोंय सरकारा कडेन 1,40,000 रुपया ओके, बरें. एका गोंयकाराचेर मेळटा. तुम्ही आमकां कांयच दिना. हे पयशे खंय वता. बरें. स्विस बँक अकाउंटान वता काय काँग्रेसीचे एक मिनिट हांवें म्हज्या गोंयचो प्रोटोकॉल सांबाळलो. पॉवर मिनिस्टर आड हांव डिबेट करता तो राजीव चड्डा फड्डा पण म्हाका काय. आता काब्राल यांनी पुन्हा एकदा चड्डा यांना बाजूला सारून दिल्लीच्या वीज मंत्र्यांना ललकारलं. त्यावर दिल्लीचे वीज मंत्री सत्येंदर जैन यांनी ट्विट करत हे आव्हान स्वीकारलंय. येत्या रविवारी 25 जुलैला दुपारी 3 वाजता आपण गोव्यात येत असून काब्राल यांनी या चर्चेत सहभागी व्हावं असं प्रतिआव्हान जैन यांनी दिलंय. हे आव्हान स्वीकारत असल्याचं काब्राल यांनी जाहीर केलं. मात्र सोमवारी 26 जुलैला दुपारनंतर कधीही चर्चेस तयार असल्याचं ते म्हणाले. I accept the challenge thrown by the Power Minister of Delhi, Mr. Satyendra, for Monday 3 o'clock at any place where they schedule. Or as he is my guest in Goa, I will make the necessary arrangements as made last time for having this debate in Goa. I will be there to debate with him on his model of electricity in Goa, which he promises the people to give, and what is the current scenario in Delhi and how they function on these lines. Ultimately, AAP's energy minister feels that he should debate on. It's a good sign, and let us have a good debate in the interest of the people of the state of Goa. राजकीय लाभ उठवण्यासाठी वीज प्रश्नावरून आव्हान प्रतिआव्हान देण्याची ही दुसरी फेरी रंगतदार ठरणार हे नक्की. पण केवळ वीज हाच एकमेव मुद्दा या दोन्ही पक्षांना महत्त्वाचा का वाटतो
इतर विकासाच्या मुद्द्यांवर जाहीर भूमिका कधी घेणार असे सवाल नागरिक करतायत। तुर्तास वीज प्रश्नावरील चर्चेत कुठल्या राज्याचा वीज मंत्री दुसऱ्या राज्याच्या वीज मंत्र्याला करंट देतो याची ही उत्सुकता अनेकांना आहे। सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी। केंद्र सरकारनं फोन टॅपिंगद्वारे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याची टीका गोवा प्रदेश काँग्रेसनं केली। या प्रकाराची निष्पक्षपणे न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली। आमचं केंद्राचं सरकार लेड बाय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि त्याचा खास मित्र स्नूपिंग एक्सपर्ट अमित शाह ह्या दोघांनी एक फॉरेन कंट्रीची एक फॉरेन एजन्सी हायर करून आणि ती हायर करून इलिगली आणि अनकॉन्स्टिट्युशनली देशाच्या कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज जे युनियन मिनिस्टर्स, सुप्रीम कोर्ट जजेस, जे ऑपोजिशनाचे लिडर्स, जर्नलिस्ट, इलेक्शन कमिशनर्स हांकां सगळ्यांक टार्गेट करून तांचे फोन हॅक करप। दिस इज स्नूपिंग अँड स्पायिंग बाय युजिंग इस्रायल्स सर्वेलन्स सॉफ्टवेअर। पूण सगळ्यांत व्हडलो जो धोको जाल्लो आसा तो आयज आमच्या नॅशनल सेक्युरिटीचेर जाल्लो आसा आणि ह्या हेजेर इमिजिएटली अमित शाह सॅकिंग करपाची गरज आसा आणि ह्या हेतून जो इन्वॉल्व जाल्ले आसा ज्याच्या डायरेक्शनाचेर हे सगळे केल्ले आसा प्रायम मिनिस्टर ते सगळे जर करतले जाल्यार एक तेजेर इंडिपेंडंट ज्युडिशियली इन्क्वायरी इमिजिएटली स्टार्ट जावपाची गरज आसा। ह्या सगळ्या घटनेचो गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी आज पयली म्हणजे निषेध करता आणि एक आम्ही प्रोटेस्ट मार्च एक आम्ही राज्यपालांचेर व्हरतले। त्याचो इन्चार्ज बाब आग्नेल फर्नांडीसाक आम्ही केल्लो आसा। 2012 आदले मुख्यमंत्री सर्गेस मनोहर पर्रीकर हाणे स्वतः हे मायनिंग बंद केल्ले आणि त्याने अभिमानान तो सांगतालो की मायनिंग आपले बंद केले आणि त्या टायमार सुद्धा साकून आम्ही परत परत सांगताले लोकांक पूण खूपशा ह्या मायनिंग डिपेंडंट लोकांचो ह्या हेंचेर विश्वास चड आसतालो आणि इलेक्शनाक टायम येतकर हे नाटकां करीत रावताले। आम्ही सांगताले हांकां मायनिंग स्टार्ट करपाचें काय ना, फक्त हे नाटकां करतात, परत परत फक्त डेट्स घेत आसात। राज्यांक तुमचं सरकार, केंद्रान तुमचं सरकार, तुम्ही एक दीस सांगतात लिगल ऑप्शन, एक दीस सांगता तुम्ही लेजिस्लेटिव्ह ऑप्शन, एक दीस सांगता तुम्ही कॉर्पोरेशन, म्हणजे तुम्ही कॉन्क्रीट कितें सांगनाशिल्ले आनी लोकांक तुम्ही देशाच्या बरोबर गोंयच्या जनतेक तुम्ही फटयल्ले आसात। जे 4-5 लाख लोक डायरेक्टली आनी इनडायरेक्टली ह्या मायनिंगेचेर जे डिपेंड आसात त्यांचे तोंडातले तुम्ही घास काढून घेतले आणि आयज जे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आसा ती क्लियरली बरयल्ली आसा की हो सारको हेतू पुरस्कर सारखे त्यांची इंटेन्शन्स क्लियर आशिल्ली आणि ते इंटेन्शन जे आशिल्ली क्लियर आयज ते अचीव करतात आणि हेचे आम्ही आयज खंडन करता आणि अजूनही आम्ही लोकांक मागतात जे मायनिंग डिपेंडंट लोक ज्यांका दिसता हे सॉल्व करपाक सोदतात तुम्ही त्यांचे कडल्यान येयात कुशीक सरात, हे तुमकां फटयत आसात, गेली 8 वर्सां तुमकां फटयतात, हेचे मुखारय तुमकां फटयतले, आता तर तुम्ही थोडे जागे जावचे कित्याक हे आमी सांगनात, हे सुप्रीम कोर्टान आयज आमी कितें इतले दीस सांगताले तेजेर आयज सर्टिफाय केल्ले आसा। पर्यटक टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्याविरोधातील कायदेशीर लढाई यापुढे खासगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप तामणकर लढतील असं टॅक्सी मालकांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। गोवा माइल्स ही ॲप आधारित टॅक्सी सेवा बंद केली जात नाही तोपर्यंत डिजिटल मीटरविषयी आम्ही सरकारला मुळीच सहकार्य करणार नाही असा इशारा बाप्पा कोरगांवकर यांनी दिला आहे। जो पर्यंत गोवा माइल स्क्रॅप जायना तो पर्यंत आम्ही मिटराचे हेचे ते आनी कांयच उलोवपाचें ना, हे ते गोड बंगाल पळय करता ते आमी खपोवन घेवपाचें ना। आपयले बस स्टँड हें लावपाक, बसी तिकली लावपाक, मागीर कित्याक आपूंक ना तो तर बरो हें हाडलो न्हू गोंयकाराचेर तर तेका पडलें, तो आमकां गोंयकाराचें पडना जाल्यार तेणी कित्याक आपोवन व्हरना आमकां, आनी आमी फूल हँड आमी तामणकाराक दिल्लो आहा।
जे कितें कायदेशीर बाबी कितें करूंक जाय न्हू आमचे कडेन तोंडान उलयतात कायदेशीर बाबी आमी तामणकराक दिल्या तलवार तेज्या हातीन दिल्या अरे लास्ट डेटीचे उलोवच ना रे आमी ते घालीत ना रे आमी घालीत ना कोण आमच्या बापायची आमी प्रायवेट करून मारतले घरा दवरता आनी सरकारान नोकरी दिवची नोकरी दिवची अरे एम्प्लॉयड सेल्फ एम्प्लॉयड आसलेले हे अनएम्प्लॉयड करता पब्लीक नोटीस पयर इश्यू केली वयता तितून कितें म्हणटा की 0 एंडिंगान आनी 1 नंबर एंडिंगान जे पळय नंबर दिल्या गेल्या तांकां 24 तारखे पयलीं तांच्यांनी मिटर बसोवपाचो अशें म्हणटा हांगासर आतां ह्या पेटिशनाक लागून गोवा मोटर व्हेकल रूल 1991 पळय आहा 140 आनी ताका सब रूल 3 आहा तो हेंच्यांनी हांगासर कोणाक विश्वासान न घेता एमेंड केला तसोच हाका हांगासर घातले गेला की एवरी मोटर कॅब फ्लायींग इन द स्टेट ऑफ गोवा मॅन्डेटरी टू इन्स्टॉल डिजिटल फेर मिटर असो एमेंड करून हांगासर घेतलेलो आहा कोणाकूच कॉन्फिडन्सान न घेता तेचेरूय आमी आक्षेप घेतलेलो आहा तशीच ट्युरिस्ट टॅक्सी पळय आहा तांकां कायद्यान सेंट्रल मोटर व्हेकल एक्ट मोटर व्हेकल रूल पळय आहा 1989 त्या रुलान रूल 82 पळय आहा तितून डिफायन केल्ली आहा की ऑल इंडिया ट्युरिस्ट टॅक्सी जो प्रकार आहा तेजे परमीट कशें आसतले वेगवेगळे सगळे डेफिनेशन थंय मेन्शन केल्ले आहा आनी त्या प्रमाणे ऑल ओवर इंडिया आख्ख्या इंडियेक आजून पर्यंत खंयच्याच स्टेटीन मुद्दम नमूद करता की मिटर हो प्रकार ऑल इंडिया ट्युरिस्ट टॅक्सी पळय जी परमिटां इश्यू केल्या ताका मिटर बसयल्लो ना गोंय राज्य हे एमेंड करपाक म्हणजे हुकुमशाहीन हो निर्णय घेवपाक पयले राज्य ठरलेले आहा शेवटी आमी डिमांड केला हितून की 140 रूल जो आहा हो टोटल जाता तितल्या बेगीन सगळो फाटीं घेवचो हे रिप्रेजेंटेशन आहा ते रिप्रेजेंटेशनाचेर सोल्युशन काडीसर सरकार परत सारकें सांगता ह्या रिप्रेजेंटेशनाचेर सरकारान इमिजिएटली विचार करचो 7 दिसां भितर तो पर्यंत 24 तारखेक जे फोर्सिबली पब्लीक नोटीस काडल्यात तेचे स्टेटस को दवरचो अशी आमी मागणी केल्या जे कोणाचे एजीटी करपाच्यो गाडयो प्रोसेस स्टार्ट केला तो इमिजिएटली चालू करून दिवचो किंवा कोणाची पासिंगां आडयल्या हे लो ब्लॅक टॅक्सी पळय आहात तांकां मिटर फिट करपाचो नवो मिटर फिट करपाक लायता ते स्थगीत दवरपाचे ही सगळी आमी हितूनसून हे केल्या मागणी केल्ली काल जो मोवीन पळय प्रेसान उलयता रिक्वेस्ट करता सगळ्यांक की मिटर ना जाल्यार जाता पूण वचून पयशे भरलेली रिसीट तरी सगळ्यांनी काडची हे पळोवन आनी तो डायरेक्टर पळय ज्यो पब्लीक नोटिसो पळय घालता ते पळोवन खंय तरी दिसता की मोवीन गुदिनोचो विचार आयज चालू आहा की उठा मिटर बसवा आमची कमिशन घाण्याची वेळ आली कितें आनी कमिशन घेवन निवडणूक लडोवण्याची वेळ आली अशें हेंच्या तकलेन खंय तरी चल्लेले आहा ते विचार हेंच्यांनी त्वरीत बंद करचे सामान्य टॅक्सीवाले जे कमिशन खावपाचे विचार आहा तो बंद करचो फोंडा तालुक्यातील राजकारण बरंच तापू लागलंय सुदीन रवी समर्थक एकमेकावर पत्रकार परिषदा घेऊन शरसंधान करतायत दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले राजेश वेरेकर आणि मगोचे माजी आमदार लव मामलेदारही निशाणा साधतायत पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट फोंडा मतदारसंघात सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय गटातटाच्या राजकारणानं डोकं वर काढलंय फोंड्यात सुदीन ढवळीकर आणि रवी नाईक एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी त्यात भर म्हणून मगोचे माजी आमदार लव मामलेदार ढवळीकरांच्या विरोधात गेलेत तर नगरसेवक असलेले रवींचे पुत्र रितेश नाईक भाजपच्या गळाला लागलेत रवींना शह द्यायला काँग्रेसने फोंड्याच्या माजी आमदार मंत्री शिवदास वेरेकरांचे पुत्र उद्योजक राजेश वेरेकरांना आपल्या कोटात ओढलंय सध्या फोंड्यात पत्रकार परिषदांना ऊत आलाय 1999 ते 2005 पर्यंत ताणें भारतीय जनता पार्टी बरोबर आशिल्लो आनी 2005 ते 2011 पर्यंत काँग्रेसी बरोबर आशिल्लो आनी 2012 ते 17 मागीर परत 17 ते 19 या कालावधीत तो परत भारतीय जनता पार्टी बरोबर आशिल्लो ताजी ही भूमिका पळोवन म्हणजे पयली भाजप काँग्रेस परत भाजप लोक ताजो तो स्वार्थी राजकारणी म्हणून लोक ताका वळखता आयज तो आम आदमी पार्टी बरोबर आपली सोयरीक जुळोवपा खातीर तो तांचे गुणगान करीत आसा पूण हांगा थोडे म्हणटा की इमिजिएटली मोबायल दिवचे की म्हाका दिसता की हो सुदीन ढवळीकर इतले वर्सां
म्हाका 22 वर्सां आमदार आसा, 19 वर्सां मंत्री आसा, ताका खबर आसपाक आशिल्ली की फायनान्स जे आसा ते खंयचे हाडपाचे, फायनान्शियल प्रोविजन कशें करपाचें हेजेर ताका म्हायती आसपाची. म्हाका शॉकिंग जालो की इतल्या वर्सां एक्सपिरियन्स आसून तो अशें उलयता म्हणून. आनी भुरग्याक आनी हांव इतलें सांगपाक सोदतां की तेणें भुरग्याक राजकारण करपाचें न्ही. भुरगे हांगा आमी विचार करूनच गव्हर्मेंटान ऑनलायन सुरू केला, विचार करून केला आनी राजकारण हेजेर करचें न्ही. आनी खबर आसा इलेक्शन लागीं पावलां. हे आपले अपयश दुसऱ्याचे मात मारिता. हो भुरगो आहा तो इमॅच्युअर बडबडटा. खरें म्हणजे मिडियानी ताका वाव दिवचो न्ही. ताका पयलीं पंच जालें, कावन्सिलर जालें, फुडें मिडिया फुडें यो. तेन्ना 2012 to 17 रवी नायक वॉज नॉट इन पावर. हेजो मंत्री पावर लागलो ते काय करूना. 7.5 वर्सां भोगले, सत्ता भोगली. ते ब्लड बँक हे आपल्या मंत्री विचारपा जाय. रवी नाकेच्या हो काल पयचो भुरगो रवी नाके एटॅक करता पळय हेजे आतां चड जाला म्हणून आमी 3 वर्सां तो एटॅक करता. ताका आमचो साहेब आन्सर करना. पण आमी इट्स अ हाय टायम वी हॅव टू रिप्लाय. एक विजन, एक लिडरशीप लोकांक डेव्हलपमेंट दिवपाचें हें फातरा कडेन आसा. बाकीच्या लोकां कडेन वर्च्यूज आसा क्रेडीट म्हणून. क्रेडीट तें जावं कोणा दुकानकारा कडल्यान घेवं जावं ते सोशल मिडियाचेर आनी कोणाचेर घेवं. हांव आनी एक सांगपाक सोदता, हे पळय आसा तुमी बेश्टेच सराचेर परत परत ती टिका करता. तुमी लायकीचेच ना सराचे. तुमी पयलीं सादे कावन्सिलर तरी जाय. हांगा तूं पयलीं सादी हो तरी जा, पंच तरी जावन दाखय. नाजाल्यार थंय हेजे दादवते चौका कडेन रावप, हे बैलान दादवते चौका कडेन रावप आनी थंय चिरकुटकाराले केळी खावपाक मेळटा परत पळोवप. 1990चे हांव उलयना, हांव उलयता ते 2017 ते आतां. आयडिया हॉस्पिटलान ज्याची गरज आसा त्या गोश्टींचेर हांव उलयतां. उठसूट डेव्हलपमेंट म्हटलो की चिरकुटकाराले केळे खावप न्ही. आनी डेव्हलपमेंट म्हणजे तोच आपल्या तोंडान सांगता की बैल वता आनी लोकांच्या दुकानांतल्यान खंय केळे खाता. हाजेर कळ्ळें की हाणें अशें डेव्हलपमेंट केला की बाबा आज गाय आनी बैल सुद्दां जागो ना. आतां ते केळे खावपाक तो तागेर वता की तो तागेर येता केळे खावयत तें म्हाका खबर ना. पण तांचो केळे खावप कंटिन्युअस चल्ला. हो डेव्हलपमेंट न्ही. डेव्हलपमेंट म्हणजे स्वताचो घरचो रस्तो करप न्ही. काल ताच्या एका सपोर्टरान म्हटलें कितें की खडपाबान पुरती सिवरेज जाली. म्हणजे तुमी चिता जो आमदार इतली वर्सां आसा फोंड्याची सिवरेज जावपाक तो सुदीन ढवळीकराक ब्लेम करता. पण आपल्या घरा कडली सिवरेज तो करता. सो लोकांक पिशान काडचें न्ही. 2013-14 नागझरी रिटेनिंग वॉल एंड डेव्हलपमेंट म्हणजे टायल्स अशें करून 70 काय 80 लाखाचे टेंडर जाल्ले आनी टेंडर पास जालें, सगळें जालें. मागीर लोकल पंच समजो त्या पंचान RTI मागलें. तें काम सँक्शन जाल्यार 2 वर्सां जालीं. अजून कित्याक हें जायना काय म्हणून सुरू करूना. ते RTI मागले बरोबर तो इंजिनियर बिलो. इंजिनियरान मिनिस्टराक सांगलें. मिनिस्टरान त्या पंचाक आपयलो आनी तें सेटल जालें. पूण ती तेका सेटल जालें म्हणजे ताका सांगलें मागीर कितें त्या पंचाक ती आपणे वेल्यांनी मडकय बांदली म्हणून. हांगाचें काम म्हणून मडके बांदले. फुडें हांवें चवकशी केली मडकय खंय बांदलें तें तरी दाखय मरे. ताका म्हाजें अप्रुवल नाका. म्हाजें अप्रुवल जाय आशिल्लें न्ही. मडकय येना आनी फोंड्यान येना. अरे जालें अशें खुबशें जालें. तुमकां सांगलें न्ही हांवें रस्ते 4-8 फुटचे रस्ते नाच जाले म्हणून. म्हणजे खुबशीं कामां गटारां नाच जाता, रिटेनिंग वॉल नाच जाले. फोंड्यान गेली 10 वर्सां डेव्हलपमेंट जावना इज अ फॅक्ट. आमकां हें सर्वसामान्य जनतेक सुद्दां दिसता की फोंड्या विकासा पासून पयस उरिल्लो आसा. वेगवेगळे समस्या आज फोंडेकारांक त्रासिल्ले आसा. डेव्हलपमेंट करपाक फक्त एक आमदारच कारणीभूत आसता अशें न्ही. आमदारा बरोबर बाकीचे लोकप्रतिनिधी आसतात, नगरसेवक आसता, ताजें सहकार्य मेळचें पडटा. पंच आसता, पंचाचें सहकार्य मेळचें पडटा. ताजे वयर जावन सरकार आसता, सरकाराचें सहकार्य आमदाराक मेळूंक जाय. पूण आमदाराची एक जबाबदारी आसा त्या बरोबर की लोकांचे जे प्रश्न आसा हेका लोकांच्या प्रश्नाक ताणें व्यवस्थीत मांडूंक जाय. एकंदर पाहिलं तर फोंडा मतदारसंघात 2022च्या विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते. रवी नाईक पक्षापेक्षा व्यक्तिश्रेष्ठची भाषा करत आहेत. मगोतर्फे अजून तरी केतन भाटीकर गड सांभाळतायत. काँग्रेसने रवींना शह देण्यासाठी राजेश वेरेकरांना मैदानात उतरवलंय. भाजपतर्फे रितेश नाईकांच्या नावाची चर्चा होतीये. मात्र त्यांच्या विरुद्ध फोंडा भाजपतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या कुरघोडी सुरू आहेत. भाजपचे फोंडा गटाध्यक्ष विश्वनाथ दळवींसह नरेंद्र सावईकरही फोंड्यातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
फोंडा मतदारसंघात सध्या मतदार कमी आणि उमेदवार जास्त अशीच काहीची स्थिती पाहायला मिळते. शेवटी आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल ते 2022 मध्ये स्पष्ट होणार असलं तरी भविष्यात फोंडा मतदारसंघात राजकीय नाट्य बरंच रंगणार हे मात्र नक्की. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह विदिता प्रभू, गोवन वार्ता लाईव्ह, फोंडा. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आज इथंच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.